हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वर्ल्ड अनइक्वॅलिटी रिपोर्ट 2026 जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यानुसार जगातल्या ज्या पहिल्या 6 इकॉनॉमी आहेत त्या 6 इकॉनॉमीच्या मध्ये राहणाऱ्या लोकांचं पर कॅपिटा इन्कम किती आहे ते खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. ते मी तुम्हाला सांगतो. बघा, जगातली जी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे बाय नॉमिनल GDP ती आहे अमेरिका आणि अमेरिकेचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते $69,603 आहे. म्हणजे तिथे एका व्यक्तीचं उत्पन्न $69,603 आहे. दुसऱ्या क्रमांकावर चायना ही नॉमिनल GDP नुसार जगातली सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाची मोठी इकॉनॉमी आहे. तिथे $21,552 हे एका व्यक्तीचं प्रति व्यक्ती उत्पन्न आहे. जर्मनीची जी इकॉनॉमी आहे ती तिसऱ्या नंबरला आहे. $59,423 इतकं पर कॅपिटा इन्कम जर्मनीचं आहे. जपानचं $45,082 इतकं पर कॅपिटा इन्कम आहे. भारताचं 9,095 आहे. आणि 6व्या क्रमांकावर असलेली जी UK आहे तिचं $53,028 इतकं पर कॅपिटा इन्कम आहे. म्हणजे ज्या पहिल्या 6 इकॉनॉमी आहे त्यामध्ये सर्वात कमी पर कॅपिटा इन्कम हे भारताचं आहे. पण हे असं का आहे? कारण भारताची जी लोकसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर चीन सोडला तर बाकीचे जे सगळे प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणून भारताचं पर कॅपिटा इन्कम कमी आहे. पण तरीही जर आपण डेव्हलपमेंटमध्ये तुलना करतो म्हटलं तर या 6 इकॉनॉमीमध्ये सर्वात कमी डेव्हलप असलेला देश हा आपला आहे, जरीही तो डेव्हलप होत असला तरी. ठीक आहे. नामिबिया नावाचा जो देश आहे त्याचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते जगामध्ये सर्वाधिक कमी आहे. ठीक आहे. तर हा वर्ल्ड अनइक्वॅलिटी रिपोर्ट आहे 2026चा. तर तुम्हाला असे जर इंटरेस्टिंग व्हिडिओ जर पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.